हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही बघतच असाल फोटोमध्ये मी आज एक भाईची डिझाईन अशा पद्धतीने बनवलेली आहे. तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर कशा पद्धतीने मी केलेला आहे तुम्ही बघू शकता. इथं भाईला अस्तर लावून घेतलेला आहे. तुमची बिना अस्तरची असेल तरी चालेल. तर इथं तुम्ही बघू शकता मी हे कापड आहे, किनार पदरचा ब्लाऊज होता आणि इथं जे आहे ना सेंटर असतं भाईचं, तर तिथं थोडासा आपल्याला असा आकार द्यायचा आहे, नाही दिला तरी चालेल. तर लेअरसारखा आकार द्यायचा आहे. आणि आता इथं बघा हे मी अस्तर जोडून घेतलेलं आहे. तर कशा पद्धतीने जोडायचे ते व्यवस्थित व्हिडिओ बघा. तरी जो शोल्डरचा भाग आहे ना तिथं काय करायचं आहे, फ्रंट साईड आणि बॅक साईड जिथं जोडली ना आपण तिथं बघा 1.5 इंचावरती खुणा करून घ्यायच्या आहेत. की ती म्हणजे जिथं मी खुणा करून घेते ना तर इथं आपण काय करायचं आहे, इथं आहे ना प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत. तर मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही इथं प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत. तर तुम्ही इथं जर समजा कापड जास्त असेल ना तर किंवा प्लेट्स तुम्हाला जास्त पाहिजे असतील तरी तुम्ही इथं अंतर वाढवू शकता. तर मी एवढं घेतलेलं आहे अंतर. आता आपण भाई जोडून घेऊयात. तर इथं अशा पद्धतीने बरोबर केलं ना तर एकदम परफेक्ट भाई होते. आणि डिझाईन खूप आवडते, खूप सगळ्यांना आवडली. जे कस्टमरचा ब्लाऊज होता त्यांना पण खूप आवडली. तर आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आणि कसं असतं नवीन नवीन डिझाईन आपण बनवल्या ना तर कस्टमरला पण काही कस्टमर काय करतात की तुम्हाला आवडेल ती डिझाईन बनवा असं म्हणतात. तर मग असे म्हणणारे जर असतील ना कस्टमर तर आपण आपल्या मनाने जे आपल्याला डिझाईन येत असतील ना तर ते आपण करू शकतो. आणि काय कस्टमरचं कसं असतं की ते जे दाखवतील ना तेच डिझाईन आपल्याला बनवावी लागते. तर यांचं पण तसंच होतं. यांचं कसं आहे, त्या म्हणतात तुम्हाला जी आवडेल ना ती डिझाईन तुम्ही बनवत जा, तयार करत जा. मग मला ही डिझाईन आवडली होती म्हणून मी ही बनवली. तर म्हटलं तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करावा. तर इथे तुम्ही बघू शकता. आता इथं बघा जिथं आपण म्हणजे 1.5 इंचावरती हे दिलेले आहेत ना मार्किंग केलेलं आहे. तर तिथं कशा पद्धतीने प्लेट्स घ्यायच्या आहेत तुम्ही बघा. पहिले तर आहे ना म्हणजे ज्या साईडनी शिलाई घेतो आहे ना त्या साईडनी आपल्याकडे अशा प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत. आणि नंतर त्याच्याच विरुद्ध दिशेने प्लेट्स मारून घ्यायच्यात म्हणजे पफ आहे ना तो छान येतो म्हणजे. तर आता बघा इथं मी कशा पद्धतीने प्लेट्स देत आहे हेच फक्त व्यवस्थित बघायचं आहे. आणि जे आपण मणी लावणार आहे ते बाकी या डिझाईनमध्ये अवघड असं काहीच नाही आहे. आणि म्हणजे तुम्ही पण एकदम आरामात ही डिझाईन तयार करू शकता. असं अवघड वाटण्यासारखं काहीच नाही आहे. तर हे बघा अशा पद्धतीने प्लेट्स द्यायच्यात. पहिल्या 3 अशा पद्धतीने द्यायच्या आणि दुसऱ्या 3 आहे ना या प्लेटच्या साईडला अशा द्यायच्या आहेत. एकसारख्या प्लेट्स नाही द्यायच्या. तर इथं बघा या 2 झाल्या आणि ही तिसरी प्लेट. आता या 3 झाल्यानंतर दुसऱ्या ज्या आहेत ना त्या बरोबर हिच्या या प्लेट्सच्या समोर आल्या पाहिजे. तर इथं बघा आता मी कशा पद्धतीने प्लेट्स ह्या 3 झाल्या. आता दुसऱ्या 3 आहेत त्या अशा पद्धतीने करायच्यात. बघा आता तुम्ही बघू शकता. तर ह्या त्याच्या समोरासमोर येतील अशा प्लेट्स करायच्या आहेत. त्यामुळं काय होतं पफ आहे ना एकदम छान येतो. तर हे बघा अशा पद्धतीने. आणि आपण नॉर्मल जरी भाई म्हणजे तुम्हाला पफवाली छान पाहिजे असेल ना त्याला पण तुम्ही अशा पद्धतीने प्लेट्स दिल्या ना तर त्याचा पफ खूप छान येतो. आणि भाई पण दिसायला खूप छान दिसते. लॉंग भाई असेल ना तर अशा पद्धतीने प्लेट्स दिल्या ना तर एकदम छान त्याचा म्हणजे फुगा जो आहे ना तो एकदम व्यवस्थित येतो पफ. तर अशा पद्धतीने बघा प्लेट्स द्यायच्या आहेत. आणि नंतर ना भाई पुढं शिलाई आपण देऊन घ्यायची आहे. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही डिझाईन पण तुम्हाला कशी वाटली तेही सांगा. आणि तुम्हाला जर अजून काय असं वाटत असेल की तुमच्याबरोबर मी म्हणजे टिप्सचा वगैरे व्हिडिओ शेअर करावा तर मला तसंही सांगा. वेगवेगळ्या टिप्स मी तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन शिलाईतल्या. तर हे बघा अशा पद्धतीने आता ही बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे. आणि बाई जोडताना आहे ना कधी पण आहे ना म्हणजे पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायचं म्हणजे बाई कुठंच कमी जास्त हे होत नाही. इकडं पण तिकडं पण पफ लावताना मार्किंग करून घेतलं की व्यवस्थित बसते बाई. तर हे बघा अशा पद्धतीने आता मी तुम्हाला दाखवते पफ कसा आला आहे बघा. खूप छान येतो. आणि याच्यामध्ये तुम्ही छोट्या पण प्लेट्स करू शकता किंवा मोठ्या कापड जास्त असेल तर मोठ्या पण घेऊ शकता. तर आता इथं बघा हा जो बाईचा सेंटर आहे ना तर तिथं काय करायचं आहे तिथं आपण म्हणजे 3 इंचाचं. तर इथं तुम्हाला आवडेल तसं करू शकता. आता ही बाही जास्त आहे त्यामुळं मी म्हणजे 3च हे केलेलं आहे मार्किंग केलेलं आहे याच्यामध्ये.
तर इथं तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे ते. तर हा सेंटर आहे भाईचा. इथं खडूनी चॉकनी हे करून मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आता बघा मी 3 इंच आहे ना, टेपचे 3 इंच त्याच्यावरती 1-1 इंचावरती खुणा करून घेणार आहे. तर तुम्हाला जर जास्त पाहिजे असतील ना प्लेट्स, तर तिथं तुम्ही 4 इंच 5 इंच पण करू शकता. तर हे बघा इथं हा सेंटर जो आहे ना, तर तिथं टेपच्या साह्याने 1-1 इंचावरती 3 इंच धरून अशा पद्धतीने मी 4 खुणा करून घेणार आहे. तर हे बघा ही पहिली खूण तिथं आपण केलेलीच आहे, सेंटर केलं आहे ते. त्याच्यानंतरनं 1-1 इंचावरती बघा 3 इंच असं ठेवून टेप आणि बरोबर 1-1 इंचावरती खुणा करून घ्यायच्या आहेत. तर हे बघा अशा पद्धतीने आणि बरोबर तिथंच आपल्याला जे म्हणजे डिझाईन करायचे आहे ना, ते बरोबर ह्या खुणा केल्यानंतर एकदम व्यवस्थित डिझाईन होते. तर हे बघा खालून अशा पद्धतीने सुई वरती घ्यायची आहे. पहिलं मार्किंग केलं आहे तिथं. आणि मनी आता इथं तुम्ही व्हाईट मनी वापरू शकता, गोल्डन मनी वापरू शकता, सिल्वर मनी वापरू शकता. तर मी बघा इथं गोल्डन कलरचे माझ्याकडे जे होते ते मनी यूज केलेले आहेत. आणि आता बघा दुसऱ्या साईडला पण अशा पद्धतीने सुई घालून घ्यायची आणि तिथे पण आपण मनी एक ॲड करायचा आहे. तर हे बघा अशा पद्धतीने घेतल्यानंतर परत दुसरा एक मनी आपण ओवून घ्यायचा आहे सुईमध्ये. तर इथं आपल्याला 3च मनी लागणार आहेत, कारण जो लास्टचा आहे ना तिथं आपल्याला मनी नाही ॲड करायचा आहे. तर हे बघा हे 3 मनी झाले. आता हा तिसरा मनी आहे. आणि इथं तुम्ही जास्त पण किंवा कमी ह्याच्यापेक्षा कमी पण करू शकता, म्हणजे 2चं पण करू शकता. तर हे बघा हे 3 मनी झाले आणि हे चौथ्या ह्याच्यामध्ये हे करताना तिथं मनी आपल्याला ॲड नाही करायचं आहे, हे लक्षात ठेवा. आता हे अशा पद्धतीने केल्यानंतरनं फक्त काय करायचं आहे, धागा ओढून घ्यायचा आहे. तर ती डिझाईन तयार होते. एकदम सोपी डिझाईन आहे. तुम्ही एकदम म्हणजे अवघड असं काहीच नाही आहे, तुम्ही आरामात ही डिझाईन करू शकता. हे बघा अशा पद्धतीने दिसतं. आता सुई फक्त खेचून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने ही डिझाईन तयार होते. आणि आता तिथं लगेच आपण टक करून घ्यायचं आहे सुईच्या साह्यानं. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे बघा अशा पद्धतीने टक करून घ्यायचं आहे. आणि नंतरनं सुई पाठीमागच्या साईडला घेतल्यानंतरनं प्लेट्स ज्या पडलेल्या आहेत ना, त्या पण आपल्याला सुईच्या साह्याने टक करून घ्यायच्या आहेत. तर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने करायचं आहे ते. आता हे बघा ही डिझाईन अशी दिसते आहे. आणि आता सुई आपण पाठीमागच्या साईडला घेऊया, अस्तरच्या साईडला. आणि अस्तरच्या साईडला ज्या प्लेट्स पडलेल्या आहेत ना, त्या आपल्याला फक्त जोडून घ्यायच्या आहेत. तर हे बघा अशा पद्धतीने सुई पाठीमागं हे करून घ्यायचे आहे. आणि हे बघा ह्या ज्या प्लेट्स झालेल्या आहेत ना, ह्या प्लेट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि तिथे एक सुईने टक करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि हे करून घेतल्यानंतर म्हणजे कसं आहे की त्या प्लेट्स एकदम व्यवस्थित पुढच्या साईडच्या आहेत ना त्या बसतात. तर बघा आता मी तुम्हाला हे भाई जे आहे ना ते हातामध्ये घालून पण दाखवणार आहे कशा पद्धतीने दिसत आहे ते. तर मला नक्की सांगा की कशी झाली आहे डिझाईन ते. तर आता बघा मी तुम्हाला दाखवते. आणि असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आहे ना चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ आहेत ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल. तर आता बघा मी तुम्हाला घालून दाखवते बाई. हे बघा अशा पद्धतीने दिसत आहे बाई. तर ही बाई तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. बघा त्याचे पप पण किती छान आलेले आहेत प्लेट्स. आणि माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकनला पण प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल. तर मग चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.